नमस्कार, मी निकिता पुणेकर. नमस्कार, मी मंदार पुणेकर नाही, आताचे आपण पिंपरी चिंचवडकर. येस. सो तनिष्क पार्कला येऊन 2 वर्ष झालेली आहेत. बॉर्न अँड ब्रॉट अप इन पुणे, कोथरूड, येरोडा. आम्ही पुणे बघितलेलं आहे लहानपणीपासून कसं आहे. सो आता वाटलं की नेक्स्ट जनरेशनसाठी, दॅट इज आमच्या बाळासाठी, ग्रीनर, बिगर आणि बेटर सिटी बघणं. सो ॲज वी सी की पुण्यामध्ये हळूहळू चांगली जागा यायला लागल्या. आम्ही खूप R&D केली, सर्च केलं आणि चरोली केम ऑन द लिस्ट. तनिष्क पार्कची एम्युनिटीज, बिल्डअप, एव्हरीथिंग इज परफेक्ट. सराउंडेड कम्प्लिटली विथ मदर नेचर, ग्रीन्स अँड ओनली विंड्स, भयानक तुफान विंड्स. बिल्डअप क्वालिटी क्लास, गुड एरिया, गुड लोकेशन, good material used. We are very happy since 2 years that we are here and we look forward for next 20 years at least. 3 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही बुकिंग केल्यानंतर आपण शक्यतो असं असतं की लोक बुक करायच्या आधी आजूबाजूचा एरिया बघतात, पण आम्ही आजूबाजूचा एरिया न पाहता फक्त इकडचा जो इन्फ्रास्ट्रक्चर आहे, तो PCMCचा जो इन्फ्रास्ट्रक्चर आहे तो PMCच्या कंपॅरिझनमध्ये खूप बरा आहे. त्यामुळे आम्ही PCMC हे आमच्या लिस्टमध्ये होतंच. त्यातून चरोली असं नव्हतं, आम्ही ॲक्च्युली वाकड रावेत त्या साईडला सुद्धा पाहत होतो, पण त्यातल्या त्यात आम्हाला इकडचा सॅम्पल फ्लॅट आवडल्यामुळे आम्ही इथे बुकिंग केल्यानंतर आम्ही चरोलीला आजूबाजूने एक्सप्लोर करायला लागला आणि मग मनात प्रश्नचिन्ह उभे राहायला लागले की इथे राहायला आल्यानंतर कसं. कारण त्यावेळेस 3 वर्षापूर्वी जर तुम्ही पाहाल तर इथे काहीच नव्हतं, पण जसं की मित्रांचा सल्ला होता किंवा घरातल्यांचा सल्ला होता, घरातल्या मोठ्यांचा सल्ला होता की सुरुवातीला सगळीकडे असंच असतं, नंतर हळूहळू डेव्हलपमेंट चालू होतं. आणि खरंच त्या प्रकारे 1 वर्षानंतर आम्हाला पोझिशन मिळालं. आम्हाला ज्यावेळेस पोझिशन मिळालं त्यावेळेस इथे बऱ्यापैकी सुखसुविधा आलेल्या होत्या. म्हणजे एवढंच काय, तर त्यावेळेस आम्ही राहायला आल्यापासून आम्हाला वायफाय पासून सगळ्या सुविधा इथं मिळालेल्या. तनिष्क पार्कच का, तर ह्याच्या मागे उत्तर असं आहे की बरेचसे माझे कलिग्स आहेत ज्यांचे रिलेटिव्स म्हणा किंवा ते स्वतः तनिष्कच्या बऱ्याचशा प्रोजेक्ट्समध्ये आजूबाजूला राहतात. काही दिघी एरियामध्ये राहतात, काही चरोली खुर्द एरियामध्ये राहतात. स्वतः इथे चरोली बुद्रुकमध्ये राहणारे सुद्धा माझे बरेचसे ऑफिसचे कलिग्स आहेत. तर त्यांच्याकडून जो मला फीडबॅक मिळाला होता की बिल्डर जे आहे ते जसे शब्द देतात तो शब्द पूर्णपणे पाळतात, आणि आम्हाला त्या गोष्टीचा अनुभव इथे राहायला आल्यापासून मिळाला. जसं की आपण एखाद्या नवीन ठिकाणी राहायला जातो किंवा नवीन कन्स्ट्रक्शन साईट असते, आम्ही ज्यावेळेस पोझिशन घेतलं त्यावेळेस बाकीच्या काही विंग्सचं पण काम अंडर प्रोसेस होतं, पण जसं की लाईट कट ऑफ होणं किंवा बाकीचं ज्या गोष्टी असतात, पाण्याचा अभाव, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला कधीच इथे असताना जाणवल्या नाही. बिल्डरनी ह्या गोष्टीचा परिपूर्ण खात्री घेतली होती की इवन इन MSEB लाईट ऑफ सिच्युएशन आम्हाला कधीच प्रॉब्लेम झाला नाही. जनरेटर बॅकअप वगैरे सगळं एकदम व्यवस्थित ऑन टाईम सगळं रेडी असायचं. आम्हाला कधीच असं जाणवलं नाही की बराच काळ लाईट गेली आहे. त्या व्यतिरिक्त पाण्याचाही कधी आम्हाला त्रास झालेला नाही आहे. इथे ज्यावेळेस पण पाणी उपलब्ध नव्हतं त्यावेळेस वेळोवेळी बिल्डरने स्वतःच्या जबाबदारीवर पाणी आम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे आणि आम्हाला इथे कुठल्याच गोष्टीचा त्रास झाला नाही. इन्फ्रास्ट्रक्चर वाईज जर तुम्ही बघाल तर इन्फ्रास्ट्रक्चर वाईज सुद्धा बऱ्याचशा गोष्टींची काळजी घेतलेली आहे. सेफ्टीची काळजी घेतली जाते. इथे सर्व सुखसुविधा जे तुम्ही इथे तनिष्क पार्कच्या ॲम्युनिटी स्पेसमध्ये जे पाहताय ते जसं बिल्डरनी आम्हाला सांगितलं होतं किंवा जसं आम्हाला त्यांनी कमिट केलं होतं त्या कमिटमेंटप्रमाणे सगळं सुखसुविधा आणि सगळे ॲम्युनिटीज आम्हाला व्यवस्थितप्रमाणे दिलेले आहेत. डेफिनेटली तनिष्क पार्कची टीम ऑल्सो त्याचा स्ट्रॉंग बॅकअप आहे. फ्रॉम सेल्स टू अग्रीमेंट टू पोझिशनिंग, कंटिन्युअसली प्रॉपर फॉलोअप्स, खूप फ्रेंडली टीम आहे त्यांची. कंटिन्युअसली द सुपरवायझर्स जे होते, विंग सुपरवायझर्स होते, त्यांनी सुद्धा व्यवस्थित आम्हाला कुठेही असं कमीपणा आणून दिला नाही की काही इश्यू आला असेल आणि त्यांनी हेल्प आउट नाही केला. तनिष्क पार्कमध्ये आय थिंक जे काही एम्प्लॉईज आहेत तनिष्क प्राईड, तनिष्क पार्क हे जे काय प्रोजेक्ट्स त्यांनी केलेले आहेत त्यांचं जे काय म्हणतात टीम्स आहेत, त्यांची जी लोकेटेड लोक आहेत त्यांनी मेक शुअर केलेलं आहे की प्रत्येक रहिवासी जो रेसिडेंट आलेला आहे तो सेफ, साऊंड आणि सेक्युअर फील करो. सो इवन ड्युरिंग द अग्रीमेंट टाइम, सेल्स टाइम आम्हाला काही इश्यू आलेला नाही. कंटिन्युअसली प्रॉपर फॉलोअप्स, प्रॉपर फीडबॅक्स आणि प्रॉपर हेल्प त्यांच्याकडनं मिळालेली आहे. तर आमचं हेच सजेशन राहील तनिष्कसाठी की
ही जी तुम्ही प्रथा ठेवलेली आहे की एम्प्लॉई सेंट्रिक राहणं, जेणेकरून एम्प्लॉई तुमच्याकडे एवढे वर्ष टिकू नये, याचा अर्थ त्यांचा नक्कीच तुमच्यावर विश्वास आहे आणि तुमचं सुद्धा त्यांच्याशी तेच बॉन्डिंग. तर जेव्हा एम्प्लॉई आणि कंपनीचं ते बॉन्डिंग असतं, त्यावेळेस जेव्हा तुम्ही कन्झ्युमर एंडला जाता, तर कन्झ्युमर एंडला पण तुमचा एम्प्लॉई सॅटिस्फाईड असल्यामुळे तो व्यवस्थित सर्व्हिस देतो आणि त्याने तुमचे कन्झ्युमर्स वाढतात. तर आमचं हे नक्कीच सजेशन राहील की तुम्ही हे तुमचं जे बॉन्डिंग आहे तुमच्या एम्प्लॉईज बरोबर, हे तुम्ही तसंच टिकून ठेवा.